तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे किंवा ह्या योजनेचा मार्च महिन्याचा हप्ते वितरण कधी होणार। चला तर मग बघूया मार्च महिन्याचे जे हप्ते वितरण आहे। तर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की मार्च महिन्याचे जे हप्ते वितरण आहे म्हणजे मार्च आणि एप्रिल महिना जो चालूचा महिना आहे याचे शेवटचे 2 आठवडे राहिले असता ही जी योजना आहे ही योजनेची KYC करायची देखील डेट शेवटची आली असून एप्रिल महिना ही शेवटची 30 तारीख असणार आहे। त्याचबरोबर अजून पोर्टल देखील चालू झालेलं नाही किंवा जी काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा लाडक्या बहिणींना KYC करता येत नाही असे भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत। तर चला तर बघूया मार्च महिन्याचे जे हप्ते वितरण आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना उत्कंठा लागली होती की मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण एकत्र येईल, पण असं होणार नाही। लाडक्या बहिणींनो फक्त मार्च महिन्याचाच हप्ते वितरण होणार असून हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती पूर्ण क्लिअर झालेले असून मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अजून कोणतीच घोषणा केलेली नसून GR देखील अजून प्रसिद्ध झालेला नाही, पण हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती पूर्णतः व्यवस्थित झाली असून हप्ते वितरण लगेच होईल। पण जोपर्यंत शासनाचा GR येत नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ते वितरण येणार नाही। महिन्याचे शेवटचे 2 आठवडे राहिले असून ह्या एप्रिल महिन्याचा लाभ वितरण तुम्हाला होणार नसून फक्त मार्च महिन्याचेच हप्ते वितरण होणार आहे। फक्त मार्च महिन्याचाच तुम्हाला तुमचा लाभ भेटणार असून 1,500 रुपये इतके तुमच्या खात्यावरती जमा होतील, पण GR आलेला नाही। आज वर्किंग डे असून देखील आज कोणताही GR आलेला नाही। उद्या मंगळवारी या दिवशी तुम्हाला मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 ते 4 दिवसांमध्ये हप्ते वितरण व्हायची गरज। आज वर्किंग डे असून सोमवार देखील आज GR आलेला नसून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 ते 4 दिवसांमध्ये GR येण्याची शक्यता असून पुढील आठवड्यामध्ये लगेच हप्ते वितरणाची प्रोसेस झालेली असून हप्ते वितरण देखील लगेच होईल। मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विटरवर देखील भरपूर साऱ्या योजनेचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अजून एकही अपडेट दिलेले नाही। लवकरच GR प्रसिद्ध होईल। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्यताई तटकरे असतील, GR आल्याच्या नंतर हे महत्त्वपूर्ण अपडेट यांच्या ट्विटरच्या पेजवरती येतील। त्याचनंतर तुम्हाला हप्ते वितरण होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला प्रतीक्षा लागली होती किंवा हे 2 हप्ते एकत्र येतील, तर असं होणार नाही। हे 2 हप्ते एकत्र येणार नसून तुम्हाला फक्त मार्च महिन्याचेच हप्ते वितरण होणार आहे। लाडक्या बहिणींनो तुमची जी KYC ची मुदत जी आहे ती तुम्हाला शेवटचे 2 आठवडे राहिले असून हे तुम्हाला 30 तारखेपर्यंतच करायचे आहे। पण सरकारचे काही पोर्टल अधिकृत पोर्टल देखील अजून चाललेले नसून तुम्हाला KYC करायचे असेल तरीही पोर्टल अजून चालू केलं नाही। शासन त्याच्यावरती लवकरच निर्णय घेऊन तुम्हाला KYC पोर्टल देखील चालू करेल अथवा तुम्हाला जी मुदत वाढवून देखील दिली जाईल। सरकारचे काही निर्णय किंवा अपडेट्स मी तुम्हाला लवकरच घेऊन येतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।